नागपूर ऑडी अपघात प्रकरणामध्ये बावनकुळेंच्या पाठीशी काँग्रेस आमदार असल्याचं पाहायला मिळतंय। अपघात प्रकरणाचं राजकारण होतंय। आमदार विकास ठाकरे यांनी ही भूमिका घेतलेली आहे। संकेत बावनकुळे गाडीत होते, मात्र गाडी चालक चालवत होता, अशा प्रकारचं वक्तव्य देखील ठाकरेंनी केलेलं आहे। सुषमा अंधारेंपेक्षा आपल्याकडे जास्त माहिती आहे, असं वक्तव्य देखील काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी केलं आहे। पॉलिटिकल माणूस असला की त्याच्या मुलांनी काही केलं तरी त्याचं राजकारण होते। आणि म्हणणंच आता आपण पाहिलं असेल की राज्याबाहेरून दिल्लीवरून ज्या बातम्या चालत होत्या आणि मी नागपूरचा जनप्रतिनिधी म्हणून आणि विरोधी पक्षाचा काँग्रेसचा माझा अधिकार आहे की खरंच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडनं असं होत आहे का, तर याची मी शहानिशा करण्यासाठी काल दिवसभर पोलीस यंत्रणेसोबत होतो। रात्री 2 वाजता सुद्धा मी विचारलं की याच्यात काय कारवाई केली आहे, तर याच्यात त्या ड्रायव्हरला यांनी अटक केली आणि संकेत बावनकुळे यांची गाडी जप्त केली आहे, त्यांचं स्टेटमेंट सुद्धा घेतलेलं आहे। आणि मला वाटतं की नेत्याचा मुलगा असो कोणाचाही असो, जेव्हा दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। नागपुरातील बावनकुळेंच्या मुलाच्या गाडीच्या अपघात प्रकरणामध्ये आणखी एक महत्त्वाची माहिती समोर येते। नागपूर ऑडी अपघातावेळी संकेत बावनकुळे हे गाडीमध्येच होते, अशा प्रकारची माहिती आता पोलिसांनी दिलेली आहे। गाडीचा चालक रोहित आणि रोनित यांनी मद्यप्राशन केलं होतं, असं देखील पोलीस म्हणतायत। नंबर प्लेट हटवल्याचा आणि सीसीटीव्ही गायब केल्याचा दावा पोलिसांनी फेटाळलेला आहे। रविवारच्या मध्यरात्री जवळपास 12:30 वाजता नागपूरच्या रामदासपेठ परिसरामध्ये एका भरधाव ऑडी कारने अनेक वाहनांना टक्कर दिली, ज्यामध्ये 2 कारचाकी आणि 1 दुचाकीचा समावेश आहे। हीच ती ऑडी आहे जी इलेक्ट्रिक ऑडी आहे आणि या अपघाताची भीषणता आपण पाहू शकतो की किती भयावह होती। कारण ऑडीचा जो डाव्या भागाचा जो भाग आहे, गाडीचा डाव्या भागाचा पूर्ण टायर निघालेला आहे आणि कारचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी म्हणून अर्जुन हावरे आणि याला आरोपी बनवलेलं होतं, मात्र नंतर जे तपासात समोर आलं त्यामध्ये ही गाडी संकेत बावनकुळे म्हणजेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलांच्या मालकीच्या असल्याचे समोर आलेले आहे। स्वतः बावनकुळे यांनी हे कबूल केलेलं आहे। त्यानंतर ही जी आहे ते पोलिसांनी मान्य केलेलं आहे की जेव्हा अपघात झाला त्यावेळी या अपघातामध्ये या गाडीमध्ये 3 लोक होते, ज्यामध्ये संकेत बावनकुळे, ड्रायव्हर सीटवर बसलेला अर्जुन हावरे आणि रोनित चिंतनबार हे तिघही मित्र होते। आणि हे मित्र पार्टी करून किंवा जेवण करून पोलिसांनी सांगितलेलं आहे की धरमपेठ परिसरामध्ये लाहोरी हॉटेल आहे, ते बारही आहे आणि या बारमध्ये हे जेवण करून रात्री निघालेले होते। आणि त्यावेळी या कारच्या अपघातामध्ये 2 वाहनांचं आणि 1 दुचाकीचं नुकसान झालेलं आहे। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे हे घटनास्थळावरून जेव्हा अपघात झाला तेव्हा ही कार भरधाव वेगाने कोराडीच्या दिशेने निघाली। आरोपी होते म्हणजे मुख्य आरोपी यात जे ड्रायव्हर आहे अर्जुन हावरे, याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याची चौकशी केली आणि त्याला नंतर जामिनावर सुटकाही करण्यात आलेली आहे। मात्र आता या प्रकरणी जे आहे ते राजकारण वेगळ्या वळणावर जाऊ पाहत आहे, राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहे। त्यामुळे काय होतं या प्रकरणात हे येत्या काळात स्पष्ट होईल। कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर। याच्यामध्ये जो अर्जुन हावरे हा ड्रायव्हर सीटवरती होता, ड्रायव्हिंग करत होता। त्यानंतर संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवरती फ्रंट सीटवर होता आणि बॅक साईडला रोनित होता। कुठून आले होते आणि कुठे जात होते? त्याच्यामध्ये ते कुठून येत होते त्या संदर्भात आपण सीसीटीव्ही फुटेज हे करतो। ते एका ठिकाणी हॉटेलमधून जेवण करून निघाले होते आणि त्याच्या अनुषंगाने जेवण झाल्यानंतर घरी जात असताना हा अपघात झालेला आहे। याच्यामध्ये जे आपल्याला रात्री जे दोघंजण मिळून आले, ज्यांना लोकांनी पकडलं होतं, काय मारहाण झालेली होती, त्या दोघांचं आपण मेडिकल केलं होतं। त्याच्या अनुषंगाने ते दोघांच्या मेडिकलमध्ये डॉक्टरांनी हे मद्यप्राशन केलं असल्याबाबत यस म्हणून अहवाल दिलेला आहे।